तर नमस्कार भावानो, तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। भावानो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। तर भावानो, आजचा व्हिडिओ आपला थोडा वेगळा आहे, कारण ज्या आपण झिप फाईलद्वारे मटेरियल देतो त्या झिप फाईल प्रत्येक जणांना एक्स्ट्रॅक्ट करता येत नाहीत, काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत असतो, त्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे। तर आपल्या चॅनलवर जर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। चला तर आपण जराही न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर भावांनो, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपण आपल्या स्क्रीनवर यायचं आहे। स्क्रीनवर आल्यानंतर इथं तुम्हाला प्ले स्टोअर दिसेल, या प्ले स्टोअरमध्ये क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही सर्चमध्ये जाऊन इथं RAR हे आपण ॲप टाकायचं आहे। इथं बघू शकता अशा कलरमध्ये। त्यानंतर इथं माझ्यामध्ये आता इन्स्टॉल आहे त्यामुळे इथं तुम्हाला दिसू शकतील ओपन म्हणून। त्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर इथं पाहू शकता जे आपलं RAR ॲप आहे ते आपण ओपन करून घ्यायचं। पाहू शकता हे डिसमिस करायचं आहे यावर। अशा पद्धतीने तुम्हाला ॲप दिसून येईल। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपण जे आपण मटेरियल देतो त्यामध्ये जी आपण झिप फाईल देतो तर ती पहिल्यांदा झिप फाईल कशी बनवायची, कशी तयार करायची हे आपण तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपण एक PLP फाईल घ्यायची कोणती पण, किंवा जे तुम्हाला झिप फाईल बनवायचं आहे त्यासाठी आपण मटेरियल घ्यायचं आहे। तर बघू शकता इथं आपण आहे हे नामकरण 16/2024 आपण ही याची झिप फाईल बनवणार आहोत। तर यासाठी बघू शकता इथं यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता प्लसचा आयकॉन आहे वरच्या लाईनला, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता असं येईल। त्यानंतर इथं तुम्हाला नाव वगैरे चेंज करायचं असेल ते तुम्ही करू शकता। त्यानंतर इथं झिप फाईल आहे ना यावर क्लिक करायचं। इथं दोन ऑप्शन आहेत बघू शकता, RAR आणि झिप फाईल म्हणजे ZIP हे असे दोन ऑप्शन आहेत। त्यानंतर इथं बघू शकता खालच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं आपण याला पासवर्ड टाकणार आहोत। तर पासवर्डसाठी काय करायचं आहे, सेट पासवर्ड यावर क्लिक करायचं आहे। सेट पासवर्डवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही अंदाजे आता आपण ट्रायसाठी टाकूया 1 2 3 4 5 असा टाकला समजा पासवर्ड, तो क्लिक करायचा आहे। क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता ओके, तर सॉरी। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता ही झिप फाईल आपल्याला कुठल्या फोल्डरमध्ये सेव्ह करायची तेही तुम्ही इथं सेव्ह करू शकता। त्यासाठी काय करायचं आहे, इथं ब्राउज यावर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं तुम्ही फोल्डर चॉईस करायचं। तर आपण काय करूया माहिती आहे का, एक फोल्डर चॉईस करूया, त्या फोल्डरमध्ये आपण ती झिप फाईल आहे ते एक्स्ट्रा करूया। तर इथं बघू शकता आपण APK यावर फोल्डर सिलेक्ट करू आणि इथं फोल्डर ओनली यावर क्लिक करू, तर आपल्या त्या फोल्डरमध्ये सेट केलेलं जाईल। आता पासवर्ड टाकून झालेला आपला, त्यानंतर ओके यावर क्लिक करायचं। इथं बघू शकता आपली फाईल ही झिप फाईल तयार झालेली आहे। इथं पाहू शकता झिप फाईल आपली तयार झालेली आहे। आता त्यानंतर काय करायचं आहे, तर ती झिप फाईल आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायची आहे। तर एक्स्ट्रॅक्ट डायरेक्टली कधी कधी होत नाही, तर त्यासाठी काय करायचं आहे, परत इथं बघू शकता तुम्ही पहिला आपण जी झिप फाईल आहे ते आल्या का बघूया आपण आपल्या फोनमध्ये। तर कशामध्ये ठेवलेलं आपण, एक मिनटं, APK मध्ये ठेवलेले बरोबर। इथं बघू शकता ही नामकरण 16 याची झिप फाईल तयार झालेली आहे। तर त्यानंतर आता ह्याला एक्स्ट्रॅक्ट करायचे। तर इथं आपण मोबाईलमधनं पण यावर क्लिक करून इथं पाहू शकता इथं एक्स्ट्रॅक्ट फाईल यामध्ये अशी एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, पण काही काही जणांना प्रॉब्लेम येतो। तर त्यासाठी काय करायचं आहे, परत आपलं RAR हे ॲप डाउनलोड केलेलं हे ओपन करून घ्यायचं आहे। बघू शकता RAR हे ॲप आपण ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर ते फाईलचं फोल्डर शोधायचं आहे। फाईलचा फोल्डर शोधल्यानंतर इथं बघू शकता आपण शोधूया कुठे गेला,
तर फोल्डर APK इथं बघू शकता. आता ही जी फाईल तयार केली आहे यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथं ॲरो दिसतोय बघा, वरच्या साईडला ॲरो आहे, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथं परत तुम्हाला दाखवेल की फोल्डर वगैरे. इथं ब्राउजमध्ये गेले तुम्हाला फोल्डर, आता ही जी फाईल आपण एक्स्ट्रा केली ही कोणत्या फोल्डरमध्ये ठेवायची आहे, तर त्यासाठी काय करायचं आहे, ब्राउजमध्ये जायचं आहे. तुम्हाला याच फोल्डरमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही इथंच ठेवू शकता. ओके करायचं आहे. त्यानंतर इथं ओके यावर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्याने इथं तुम्ही पाहू शकता इथं पासवर्ड असा आलेला आहे. तर पासवर्ड आपण काय टाकला आहे, 1 2 3 4 5 असा टाकला आहे ना पासवर्ड. तर हा पासवर्ड आपण क्लिक करून घेतला. बघू शकता तुम्ही तुमचे जी फाईल आहे ते एक्स्ट्रॅक्ट झालेले आहेत, पाहू शकता. इथं PLP असा ॲड आले. आता हे परत आपल्याला पिक्सल लॅबमध्ये ॲड कसे करायचं आहे हे पण सांगतो तुम्हाला. पिक्सल लॅब ओपन करायचं आहे. पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर इथं डिफॉल्ट आहे, हे डिफॉल्ट आहे डिलीट करून टाकायचं आहे. त्यानंतर 3 डॉटवर जायचं आहे, ओपन PLP फाईल यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं वरच्या साईडला बघू शकता PLP यावर क्लिक करायचं आणि इथं वरच्या ॲरोवर क्लिक करून इथं तुम्ही फोल्डर होतो ज्या फोल्डरमध्ये आपली PLP फाईल आहे ती शोधायची आहे. ते इथं आपण शोधूया. तर इथं बघू शकता आपला फोल्डर कुठे गेला. APK नावाचा जो फोल्डर आहे आपला तो आपण शोधणार आहोत. तोपर्यंत भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर इथं APK यावर क्लिक करायचं आहे. इथं बघू शकता आपण जी मागच्या वेळेस आपण जी फाईल एक्स्ट्रा केलेली ती PLP फाईलमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता ओपन अँड ॲड यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता यावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता थोडा वेळ लागेल. ओकेवर क्लिक करायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने तुमची जी फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे. प्लस PLP फाईल ॲड कशी करायची हेही तुम्हाला सांगितलं आहे. भावांनो, जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा. आणि आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.